नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलने करीत आहे। मित्रांनो, पुणे सोलापूर महामार्गावरती शेतकऱ्याने आसूड आंदोलने सुरू केले आहे। मित्रांनो, हे आंदोलने याच्याकरता आहे की 14 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी, याकरता ही शेतकरी आंदोलन करीत आहे। मित्रांनो, जर कर्जमाफी केली नाही तर आम्ही पुन्हा येथे रस्त्यावर येऊन भर रस्त्यामध्ये येथे आंदोलन करणार आहोत, असा इशारा येथे शेतकरी संघटनेने दिला आहे। आंदोलनाचा समारोप केला आम्ही 19 मार्चला पुण्यामध्ये कृषी आयुक्त कार्यालयामध्ये, आणि तिथं आम्ही अल्टिमेट दिला होता की 14 मार्च एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यापर्यंत जर शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या सरकारने कर्जमुक्ती केली नाही तर 15 तारखेपासून आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येणार आणि आमचा माल आम्ही शहराकडे जाऊ देणार नाही आणि आम्ही विकणार नाही। आणि जर कुणी असं आणला तर त्याला आम्ही आता अडवतोय, समज देतोय की बाबा आपला संप चालू आहे, आपल्याला शहराकडे माल विकायचा नाही, कारण आपल्या मालाला निर्यात बंदी आहे परदेशात जाणारी, म्हणून आम्ही शेअर बंदी लावलेली आहे। त्याच्यामुळं आज जे आत्महत्या शेतकऱ्यांच्या त्या सरकारच्या धोरणामुळे आहेत। साखर का विकायची नाही तर किमान 50 रुपये किलोच्या साखर विक्री करू नये, तर 50 रुपये जर साखर विकली तर 5000 रुपये उसाला भाव देता येतोय। दुधाची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च दुधाचा जो 62 रुपये 28 पैसे काढलेला आहे, तो दूध विकास अधिकारी आहेत निलंगेकर समितीने ते भाव ठरवून दिलेले आहेत, त्यानुसार आज 25 रुपये भाव मिळतो, उत्पादन खर्च 62 रुपये आहे, त्याच्यावर सरकार म्हणते 15% नफा दिला पाहिजे, नफा तर मिळत नाही, म्हणजे दुधाचा धंदा तोट्याचा आहे। डॉक्टर स्वामीनाथनांची समिती नेमली होती 2004 साली, 6ला तिचे अहवाल बाहेर आल्यात की उत्पादन खर्चावर 50% नफा दिला पाहिजे, तर ही आत्महत्या थांबणार आहे। म्हणजे सरकार बहिऱ्याचं स्वांग घेतलंय, मुख्यात स्वांग घेतलंय, आंधळ होऊन बसलाय, त्याला जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। कार्यकर्ते किती आहेत त्याच्यापेक्षा विचार किती मोठा आहे, ते देवेंद्र फडणवीस असतील, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांच्यापर्यंत हा विचार केला पाहिजे। आम्हाला काही नको, आम्ही सांगतो राज्य घटनेनुसार आर्टिकल 21 आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय, त्याप्रमाणे आम्हाला जगू द्या। आताच आम्हाला पोलिसांचं एक नोटीस मिळालं, 172 नुसार तुम्ही रस्त्यावर यायचं नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। आम्ही सांगतो ना तुमचा कायदा आम्हाला मान्य आहे, पण आमच्या बाजूने 1950 ला घटनेमध्ये आर्टिकल 21 आलंय, ते जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि रोज आत्महत्या करतात शेतकरी, ते सरकारच्या चुकीमुळे आल्यात। जो चुकीचं वागतो त्याला जेलमध्ये नेऊन घातला पाहिजे, पण त्या जेलमध्ये कुणाला घातलं पाहिजे? देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असतील, यांना हिंमत आहे तर घाला पोलिसांना, म्हणा त्यांना जेलमध्ये। रोज आत्महत्या नसून ते खून आहेत आणि त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल करा, मी फिर्यादी व्हायला तयार आहे। मी माझी बायको इतर रंजना शिवाजी नांदतील आहे, आम्ही दोघंही फिर्यादीवर सह्या करतो। जर खोटा गुन्हा दाखल असेल तर उद्या आमच्या आबरू भरपाईचे गुन्हे दाखल करतील। म्हणजे सरकारने चुकीचं वागायचं आणि आम्हाला कायद्याने वागा म्हणून सांगायचं चालणार नाही। आमची सुद्धा घोषणा आहे, सरकारला सांगा